अरे काय झालीस भाऊ? अरे थैली भरून औषध आणली बा फवारायले. अरे काही वांधाच नाही, 10,000ची औषध आणली. आता सकाळ पंप आणि मी आणि तूर आहे. काजर फवारा काजर आहे तुरीवर बापा रे. काय काय आणलं बा? बापा हे पहा ना. का ह्युमिक ऍसिड, झिब्रेलिक ऍसिड, बायोस्टिम्युलन 19 अळी मारायचं आहे की नाही याच्यात? अळी मारायचं नाही, बुरशीनाशक नाही, चांगली टॉनिक नाही. हा 10,000 कोणता फवारा झाला तुमचा? आता हे कसं आहे, उधारी औषध आहे. हा. दुकानदाराने दिली बा, ज्या दिली ती आणली. असं थोडी माहित आहे बा, 10,000चं बिल काढलं बा त्यानं. उदाहरण तुमचं बरोबर आहे. मग हे घ्या तुम्ही सांगा ना मग काय पाहिजे बा. हे औषध. मग हे औषध वापस देतो. तर या तुम्हाला सांगतो तूर पिकावर फुल अवस्थामध्ये हा. चांगली फवारणी कोणती घ्यायला पाहिजे. या आता आपलं तूर पीक सध्या कोण्या अवस्थेमध्ये आहे? फुलामध्ये. हा. तर या फुल अवस्थामध्ये आपल्या तूर पिकाला पाहिजे एक चांगलं अळीनाशक, म्हणजे अळी आपल्या तुरपीवर आली पाहिजे नाही. बरोबर. ठीक आहे? हा. एक चांगलं पाहिजे आपलं टॉनिक, हा. म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये चांगले जास्त फुले लागले पाहिजे. बरोबर. तिसरं म्हणजे पाहिजे आपल्याला फंगिसाइड, बुरशीनाशक, हा. म्हणजे सकाळी धुवारी धुके पडते, यामुळे आपलं तूर पीक खराब झालं पाहिजे नाही. आणि चौथं आपल्याला पाहिजे सूक्ष्मद्रव्य म्हणजे बोरान. हा. ठीक आहे. आता अळीनाशक मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर क्लोरोंडानिलिप्लोर हा घटक आपल्याला घ्यायचा 10 ml, जो आपल्याला कोराजेन मध्ये पाहायला मिळते. हा. हा. ठीक आहे. यानं काय होणार आहे की लहान अळी असो की मोठी अळी असो याचा खात्मा होईल. हा. आणि हा घटक बऱ्याचशा कंपन्या याचं उत्पादन करतात. तुम्ही कोणीही कंपनीच घ्या, आपल्याला कोणत्या कंपनीचं घेणं नाही. बरोबर. आपल्याला कोण्या कंपनीचा प्रचार करायचा नाही. नाही. आपल्याला यामधला घटक जो आहे तो महत्वाचा आहे. हा. घटकचं नाव काय आहे? क्लोरोंडानिलिप्लोर 18.5% SC फॉर्म्युलेशन मध्ये. कोणत्याही कंपनीच घ्या, बऱ्याचशा कंपन्याचं उत्पादन करतात. हे झालं आपलं अळीनाशक. आता या फुल अवस्थेमध्ये आपल्याला पाहिजे एक चांगले टॉनिक. तर टॉनिक मध्ये आपल्याला घ्यायचं आहे हे फंटॅक प्लस. आता या फंटॅक प्लस मध्ये काय आहे? अमिनो ऍसिड आहे आणि व्हिटॅमिन्स आहे. म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये फुलांची संख्या जास्त करण्याचं काम हे फंटॅक प्लस त्या ठिकाणी करते. दुसरं म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ते भरून काढते, कारण यामध्ये व्हिटॅमिन्स आहे. तर हे आपल्याला किती ml घ्यायचं आहे? 15 ml प्रति पंपासाठी. हे 10 ml आणि हे 15 ml. हे 15 ml. बर. हे ठेवू द्या. हे झाले 2 घटक आपले. हा. तिसरा आपला घटक महत्वाचा म्हणजे बुरशीनाशक. हा. कारण सकाळी धुवारी पडते, धुके पडते. हा. आणि धुवारीचा आणि तूर पिकाचा हा. खास करून फुल अवस्थेमध्ये 36चा आकडा आहे. या अवस्थेमध्ये जर समजा धुवारी पडली तर संपूर्णपणे हे जे फुल आहे हे करपून जाते आणि पूर आपलं वर्ष वाया. यासाठी एक स्टँडर्ड बुरशी घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. यामध्ये आपण हे प्रॅक्झर घेतलेलं आहे. आणि या कंपनीचा किंवा या औषधाचा हा कुठला प्रचार नाही. नाही. जे औषध चांगलं आहे ते चांगलंच आहे. बरोबर. हा. तर यामध्ये काय आहे, यामध्ये 2 घटक आहेत बुरशीनाशकचे. हे उत्तम प्रकारे बुरशीनाशक काम करते. तर हे आपल्याला घ्यायचं आहे 12 ml न. किती ml न? 12 ml. 12 ml न. आपलं सगळी शेवटचं महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन 20% वाला 20 ग्रॅम. हे काय नेमकं बा आता साहेब? बोरॉन काय काम करते हा. की आपलं तूर पिकामध्ये सगळी मोठी समस्या असते त्यांची फुलगळची. हा. हा. बोरान हे फुलगळ होऊ देत नाही, थांबवते. ठीक आहे. हा. दुसरं म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये जर कुठे शेंगा लागल्या सुरुवात झाली असेल हा. तर आपल्या शेंगीचा आकार हा मोठा करण्याचं काम करते. यामध्ये दाना जो आहे हा चांगला चमकण्याचं काम करते आणि टपुरी शेंग करते या बोरांना. आणि कमी खर्चामध्ये आहे. मग 400-500 रुपये किलो आपल्याला बोरान पडते 20% हे आपल्याला घ्यायचं आहे 20 ग्रॅम. 20 ग्रॅम. हा. बस आपल्याला 4च घटक त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. हे 4 घटक घेऊन आपल्याला हे फवारणी जी आहे फुल अवस्था फवारणी करायची आहे. शेतकऱ्याला चांगली माहिती भेटायला पाहिजे म्हणून शेती मित्र काम करते. मग मला आता पलटून घेऊन जातो बा मी हे. तुम्ही पलटून घेताय काय लागेल त्याचा फोटो काढून घेऊन जा. फारच चांगलं बा, फार चांगलं केलं तुम्ही हे. शेतकऱ्याला चांगली माहिती भेटायला पाहिजे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतकरी बंधूंनो, मी आपल्याला पहिले क्लिअर सांगतो माणुसकीनं आणि प्रामाणिकपणे, हा कुठल्याच कंपनीचा प्रचार नाही किंवा प्रमोशन व्हिडिओ नाही. आपल्या वावरामध्ये एका घंट्यामध्येच ट्रॅक्टर साहाय्याने तूर फवारणी आहे म्हणून हे सगळे औषध आपण आपल्या वावरामध्ये आणले. शेतकरी बांधव काय करतात किंवा आम्हाला तूर पिकाला फवारणी घ्यायची आहे, दुकानात जातात त्या ठिकाणी कंपनीवाले एजंट बसलेले असतात आणि शेतकऱ्यामाथी भलती औषध मारतात, त्याचा फायदा होत नाही, नुकसान होते. शेतकरी बांधवांचा फायदा झाला पाहिजे, त्यांना योग्य फवारणी योग्य स्टेजवर भेटायला पाहिजे, हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो मी नक्कीच करत राहीन. कारण एक शेतकरी पुत्र असल्या कारणाने आणि शिक्षणाच्या भरोश्यावर कोण्या स्टेजवर काय योग्य आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. गेले 5 ते 6 वर्ष शेतीमध्ये काम करताना शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत आणि प्रामुख्याने फवारणीच्या माध्यमातून किंवा हे जे औषध आहेत यामध्ये शेतकऱ्यांची खूप लुटमार केली जाते किंवा हे घेऊन जा आमच्या भरोश्यावर नाही चांगला आहे, तर हे धंदे आपल्याला करायचे नाहीत. कारण आपला जो पैसा आहे
हा प्युअर घामाचा पैसा आहे, तो योग्य ठिकाणीच लागला पाहिजे. बरोबर. बरोबर आहे की नाही? हो. म्हणून अशा पद्धतीनं आपण हे फवारणी जी आहे ते करून घेतली. तुम्हाला वाटत असेल की बा आपण हा व्हिडिओ केला तर हा कंपनीचा व्हिडिओ आहे काय, तर 1 रुपयाही कोण्या कंपनीकडून आपण घेत नाही आणि कुठल्याच प्रमोशन हा व्हिडिओ नाही आहे. स्टँडर्ड औषध आपण आपल्या वाऱ्यामध्ये मारतो. शेतकरी बांधवांची फसवणूक झाली पाहिजे नाही, त्यांना भलत्या गोष्टीमध्ये आता अडकायचं नाही आहे, म्हणून प्रामाणिकपणे हा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील, काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा. धन्यवाद. जय जवान. आणि आपली तूर असता फुलं असता फवारणी जे ते आपण करून घ्या. जय जवान, जय किसान. जय किसान.